नमस्कार मित्रांनो, सरकारचा मोठा निर्णय आहे, मोठी बातमी आहे. लक्षात घ्या, मोफत 3 गॅस सिलेंडर योजना हे कधी मिळणार आणि त्याच्यामधले जी काही सबसिडी आहे ती 830 रुपये ही सुद्धा कधी जमा होणार आणि कोणत्या महिला यासाठी पात्र असणार आहेत, आधी कधीही सुरू होणार आहे, या संबंधितली संपूर्ण माहिती, याला काय काय आता नवीन अटी लावलेल्या आहेत, काय नवीन याच्यामध्ये नियम आलेले आहेत, हे सगळे आपण डिटेल्ड माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात घ्या, व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काही 1-2 नवीन नियम ॲड केलेले आहेत. आता तुम्हाला ते करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुमचं पुढं ही सगळी प्रोसेस होणं अवघड आहे. तर हे नेमकं आता 3 गॅस सिलेंडर योजना कधी चालू होणार आहे, कधी पैसे जमा होणार आहेत, कोणाला मिळणार आहे, हे सगळे एक संभ्रम आहे, सगळे कन्फ्युजन आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आपण हे सगळं बघणार आहोत पुराव्यासहित. त्यामुळं सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आला असाल, चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या माता भगिनींपर्यंत पोहोचेल. तुम्हाला तरी माहिती आहे मित्रांनो, ही लाडकी बहीण योजनेचे पैसे बहुतांश आपल्या माता भगिनींना हे आलेले आहेत. आता काही महिला ह्याच्यामध्ये राहिल्या आहेत, काही माता भगिनी राहिल्या आहेत, तर त्यांनी कमेंट्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला पैसे मिळाले आहेत का नाहीत आणि मिळाले तर किती आणि नाही मिळाले तर नाही असं लिहून पाठवा. म्हणजे आपल्याला कळेल की नेमके अजून किती माता भगिनी अशा आहेत ज्यांना या योजनेचा फायदा मिळालेला नाही आहे. परंतु अशा काही माता भगिनी आहेत ज्यांना पैसे मिळालेले आहेत आणि आता त्यांना उत्सुकता आहे की मोफत गॅस सिलेंडर योजना कधी चालू होणार बाबा, कारण ह्या सगळ्यांची गोष्टीची माहिती आपल्याला माहीत पाहिजे आणि ही योजना आपल्यासाठीच आहे. तर त्यांना ही कधी बाबा ॲक्च्युली चालू होणार ह्यासाठी तिथं त्यांच्या मनात संभ्रम आहे. तर आपण त्याच्यावरची आज व्हिडिओ बघणार आहोत. तर लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळाले, मोफत गॅस कधी मिळणार, त्याचं पण आता मोठा प्रश्न आहे. आता हे तर पण एक मोठा प्रश्न आहे की लाडक्या बहिणींचं काय बाबा, आज जर पैसे नाही मिळाले तर त्यांचं काय होणार आहे, आपण त्याच्यावरती दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू. आधी महत्त्वाचं आहे गॅस मोफत कधी मिळणार. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजना सुरू झाली त्याच्यानंतरच महाराष्ट्रामध्ये यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याच्या माध्यमातून महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णयही घेतला. मात्र सध्या तरी या योजनेचा लाभ महिलांच्या मिळाल्याचं दिसून येत नाही. अजून तुम्हाला यांचा योजनेचा लाभ आलेला नाही. लक्षात घ्या, त्यामुळे लाडक्या बहिणीच्या मनात हे प्रश्न आहे की मोफत गॅस सिलेंडरचं काय, तो मिळणार की नाही, हा एक जेन्युइन प्रश्न आहे, सामान्य प्रश्न आहे, कोणाच्याही मनात येऊ शकतो. लक्षात घ्या, याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की दादा आता आमचं गॅस जे आहे ते आमचं HP आहे, आम्हाला मिळेल का, आमचं इंडियनचं आहे आम्हाला मिळेल का, आमचं हे आहे भारत आहे आम्हाला मिळेल का. लक्षात घ्या, ह्या 3ही तेल कंपन्या यांना सरकारने सरळ आदेश दिलेले आहेत. तुमच्याकडे ज्यांचं कनेक्शन आहे, गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे, त्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक कुटुंबाला खरं तर महिलेवर नाही आहे, हे कुटुंबावरती व्याख्या आहे, कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि याची कुटुंबाची परिभाषा ही रेशन कार्डवरती ठरणार आहे. त्यामुळं रेशन कार्डची EKYC करून घ्या. रेशन कार्डची EKYC केलं नसेल तर ते कंपल्सरी इथं लागणार आहे, त्याच्याशिवाय पुढे प्रोसेस होणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. दुसरी अजून महत्त्वाची सूचना सांगणारच आहे मी. आता काही मनांचं असं गोष्ट आहे की दादा आमचं जे गॅस कनेक्शन आहे ते आमच्या आता पुरुषाच्या नावावर आहे, स्त्रीच्या नावावर आहे, काय करायचं. लक्षात घ्या, याच्यावरती तुमच्या लक्षात घ्या 1 जुलै जवळपास याच्यापर्यंत तरी तुमचं महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन असणं आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये पुढं काय सूचना आलेल्या आहेत का नाही, अजून तर नाही आहे. म्हणजे पुढे काही सूचना आलेल्या नाहीत की पुढं आपण ज्यांच्या पुरुषांच्या नावावर आहे ते महिलेच्या कनेक्शन करून घेऊ शकतो का, असं काही नाही. आपण कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर सुद्धा करू शकतो, करायचं असेल तर करता येतं. गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावर सुद्धा, महिलेच्या नावावर सुद्धा करता येतं. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कसं करायचं, काय करायचं. ज्यांना ते पाहिजे असेल त्यांनी कमेंट्समध्ये टाका, हो आम्हाला तो व्हिडिओ पाहिजे, पुरुषाच्या नावावरून स्त्रीच्या नावावर कसं करायचं. त्यात जर चांगलेच कमेंट्स आले तर मग मी त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की बनवेन. लक्षात घ्या, आता पुढं महत्त्वाचं, मोफत गॅस सिलेंडर या योजनेनं जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना गॅस एजन्सी गाठत आहेत, KYC करून घेतली, तसेच बँक बंद पडलेले खाते देखील सुरू केले. तुम्हाला माहिती आहे की या योजनेचे पैसे तुम्हाला काही सिलेंडर भेटणार नाही आहे, त्याचे DBT होणार आहे, डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहेत. त्यामुळं त्याच्यासाठी तुम्हाला KYC करून घ्यायला सांगितले आहे गॅस एजन्सीमध्ये. मी तुम्हाला कालच व्हिडिओ टाकलेला आहे की गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला KYC कशी करायची आहे. कुणीही 1 रुपया मागणार नाही, ज्याने पैसे मागेल त्यांना डायरेक्ट जिल्हाधिकारी तक्रार करावी, त्यांची तक्रार नोंदवली जाईल आणि त्या एजन्सी विरुद्ध तक्रार नोंदवून त्यांना कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळं गॅस एजन्सीमध्ये आता सगळ्यांची गर्दी झालेली आहे आणि खरं तर KYC झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय ही योजना पुढे जाणार नाही आहे. आणि ज्यांचं बँक खातं बंद पडलं होतं, आधार सीडिंग आहे, ह्या सगळ्या बारक्या सगळ्या गोष्टी आपण लाडकी बहिणींनी सुद्धा केलेल्या आहेत. आणि त्याच आता लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असू द्या किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असू द्या,
यातील महिला यातील ज्या काही पात्र महिला आहेत ह्या सगळ्या पात्र महिला याच्यासाठी पात्र असणार आहेत. लक्षात आलं. आणि त्यासाठी फॉर्म भरायची कुठेही गरज नाही. इथं तुम्ही पात्र असाल म्हणजे तुमचा ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे असं इथं गृहीत आहे. लक्षात घ्या. जसं तुम्हाला सांगितलं की मी लाडकी बहिणीचे पैसे खात्यात आहेत, तसंच गॅस सिलेंडरचेही डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत आणि आशा ही महिलांना लागलेली आहे. आणि आता ही लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यांना माहिती होतं की कसं पैसे येतात, तसंच ह्याची सुद्धा 830 रुपये येणार आहेत. त्याच्यामध्ये बाकी 500 रुपये राज्य सरकार लावणार आहे आणि काही केंद्र सरकार, असं दोघांचं विभाजन आहे त्याच्यामध्ये. ते आपल्याला काही त्याची घेणं देणं नाही. आपल्याला अंमलबजावणी कधी होणार हे महत्त्वाचं आहे. सिलेंडरची अंमलबजावणी कधी होणार, जवळपास लक्षात घ्या 5 लाख महिलांनी योजना ठरलेल्या आहेत. एका जिल्ह्याचं आहे हे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या एका कुटुंबातील महिलेला एका वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत. ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात तात्काळ अंमलबजावणी झाली त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजनेची होताना दिसून येत नाही. आणि या योजनेची अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांना या योजनेचा मोठा दिलासा मिळणार आहे. लक्षात घ्या, याची जी लिस्ट आहे ही आता गॅस जी काही एजन्सी आहेत ह्यांना पाठवलेली आहेत. ज्या लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिला आहेत यांची लिस्ट ही सुद्धा आता गॅस कंपन्याला पाठवलेली आहे. तर लवकरच तुम्हाला ह्या पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्यानंतर लवकरच तुम्हाला त्याच्याबद्दल कन्फर्मेशन येईल. आता सध्या फक्त त्यांनी लिस्ट पाठवलेली आहे. काल त्याचं न्यूज आलेलं आहे की गॅस एजन्सीला ही लिस्ट पाठवण्यात येत आहे. तर लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा हे पैसे DBT थ्रू येतील. आपण असं करू की पुढच्या महिन्यापर्यंत या गॅस एजन्सीचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये येतील. परंतु 3च गॅस सिलेंडरचे पैसे येणार आहेत. लक्षात ठेवायचं, जास्त पैसे येणार नाहीत. जास्त कुणीही वाट बघू नये. त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्ही. याच्यासाठी एक अट होती की गॅस एजन्सीची KYC, त्यासाठी सगळीकडे गर्दी आहे. बहुतांश महिलांनी सगळं कामं करून ठेवलेले आहेत आता, कारण त्यांना चटका बसलेला आहे. आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिणी योजनेमध्येच किती तक्रारी झाल्या, आधार सीडिंग नाही, हे नाही, ते नाही. आता सगळं असून सुद्धा कोणाकोणाला अजून पैसे आलेले नाहीत. ही खरंच थोडीशी चुकीची गोष्ट आहे, कारण सगळ्या महिलांना पैसे यायलाच पाहिजेत. आज 30 तारीख आहे, आज सगळ्या महिलांना पैसे यायलाच हवे होते. आता बघू पुढं जसं अपडेट येईल तसं मी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेन. त्यासाठी आपल्या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून घंटेचं बटन दाबायचं, जेणेकरून मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आता लक्षात घ्या, आज महिलांनी KYC करण्यासाठी चक्रा माराव्या लागत आहे आणि त्यांची जी कामं आहेत रेग्युलरची ती सुद्धा सोडून त्यांना जावं लागत आहे. तर ही थोडीशी गोष्ट याच्यामध्ये शासनाने लक्ष घालायला पाहिजे की लवकर गॅस सिलेंडरची जी काही तुम्ही यादी आता पाठवली आहे प्रशासनानं तेल कंपन्यांकडे, तर त्यांची यादी लवकर जाहीर करावी आणि पुढच्या महिन्यात लवकर तुम्ही यांची सुद्धा सबसिडी द्यावी असं मला सुद्धा स्वतःला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे याच्यावरती हे तुम्ही इथं सांगू शकता. तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत पैसे येतील हे सुद्धा तुम्ही इथं तुमच्या कमेंट्सद्वारे सांगू शकता. तुम्हाला काय प्रश्न असतील याच्याबद्दल ते सुद्धा तुम्ही इथं विचारू शकता. आणि जसं तुम्हाला वाटतं की ही सगळ्यांसाठी प्रश्न कॉमन असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता, इथं कमेंट्स करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.